हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत परत एकदा अशी रेसिपी शेअर करणार आहे, स्वीट डिशची रेसिपी शेअर करणार आहे। तर ती आपण जेवणानंतर डिझर्ट म्हणून पण खाऊ शकतो। तर ही जी रेसिपी आहे तर ती इटलीमध्ये खूप प्रसिद्ध अशी झालेली रेसिपी आहे। तर मी आता इथे इंडियामध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि जर चांगली झाली तर रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तर त्याआधी आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्या रेसिपीसाठी जे साहित्य काय लागणार आहे तर ते जाऊन पहिल्यांदा बघू आपण। तर चला मंडळी आता सुरुवात करूया रेसिपीला। तर ही रेसिपी तुम्ही एकदा जरी बनवलात ना तर अशी माझ्यासारखी तुम्ही चाटून पुसून खाल तुम्ही ही रेसिपी। तर नक्की एकदा ट्राय करा। त्याआधी व्हिडिओला आपण आधी सुरुवात करूया। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे। त्या बाउलमध्ये गरम केलेलं पाणी म्हणजेच की कोमट पाणी घ्यायचं, त्या बाउलमध्ये ओतलं आता। आणि ही प्रोसेस हे गरम पाण्यामध्येच आता काय करायचं, कॉफी पावडर टाकून घ्यायची। तर मी इथे एक अर्धा चमचा कॉफी पावडर टाकून घेतली। तर त्यानंतर इथे घेतलेले आहे टोस्ट घेतलेले आहेत, जे नॉर्मल आपण टोस्ट वापरतो ना चहा सोबत खातो, तर ते टोस्ट घेतलं। माझ्याकडे असं याचा काचेचा डब्बा नव्हता म्हणून मी हा केक जे भेटतात ना आपल्याला, तर तो केकचा माझ्याकडे एक डब्बा होता तर तो मी ठेवला होता। तर त्यामध्ये आता मी हे सगळं प्रोसेस करते। तर इथे कॉफी पावडर घेतली, इथे टोस्ट पण घेतलेले आहेत। हा आहे प्लास्टिकचा डब्बा। तर आता कसं प्लास्टिकच्या डब्यातून व्यवस्थित ट्रान्सपरंट दिसेल यासाठी मी प्लास्टिकचा डब्बा घेतला। तर ते टोस्ट आपल्याला डीप करून घ्यायचे। तर त्या कॉफी पावडरमध्ये आपल्याला हे टोस्ट डीप करून घ्यायचे, त्याची लेयर लावायची। आणि ही रेसिपी आहे ना तर ती खूप इटलीमध्ये खूप प्रसिद्ध अशी रेसिपी आहे। तर हे सगळे आता मी इथे चार बसतील, तर मी इथे 4ची अशी लेयर लावून घेते। ही जी रेसिपी आहे ना ते इटलीमध्ये ही खूप प्रसिद्ध अशी रेसिपी आहे। तर तुम्ही जेवणानंतर डिझर्ट म्हणून पण खाऊ शकतात। तर मी आता म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। इटलीची रेसिपी आपण इंडियामध्ये आता बनवूया आणि ते पण माझ्या किचनमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवते। तर हे सगळे डीप करून घेतले, टोस्ट जे आहे ते डीप करून घेतले, हे बाजूला ठेवून देते। आता ह्याच्यावरती हे टोस्ट असे हे बाजूला करून ठेवते। तर आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं। हे 150 ग्रॅम पनीर आहे, फ्रेश पनीर आहे, आता डुप्लिकेट नाही भेटत, तर हे फ्रेश पनीर असं आहे। तर इथे मी पनीरचे आता बारीक बारीक असे तुकडे करून घेते, मस्त असे बारीक बारीक तुकडे करून घेते। मी पनीर थोडंसंच वापरलं, म्हणजे मी ही फक्त ट्राय करण्यासाठी रेसिपी मी तुमच्यासोबत म्हणून मी पनीर पहिल्यांदा 150 ग्रॅम वापरलं। तुम्ही म्हणजे थोडंसं जास्त करून पण वापरू शकता। तर त्यानंतर आता आपण नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध टाकणार आहे, त्यामध्ये आपण ह्याचं आता एकदम क्रीमी अशी क्रीम बनवणार आहे। आणि त्यानंतर इथे शुगर पावडर टाकलेली आहे। शुगर म्हणजे आपल्याला कितपत गोड हवा आहे तितपत मी टाकलं, तुम्ही हनी पण टाकू शकतात, म्हणजेच मध टाकू शकतात। तर इथे मी तुमच्यासोबत बोलता बोलता मस्त अशी पेस्ट पण बनवून झाली। हे बघा अशी एकदम थिकनेस एकदम असा गाडा गाडा ठेवायचं, जास्त पातळ नका करू, नाहीतर ते सेट व्हायला थोडा वेळ लागतो। तर इथे जे ब्रेड हे करून ठेवले होते ना मी टोस्ट, तर त्याच्यावरती आता हे सगळं मिश्रण आहे तर ते ओतून घ्यायचं। हे बघा अशी लेयर लावायची, हे बघा अशी मी मस्त आता लेयर लावते। आणि मी ट्रान्सपरंट हा प्लास्टिकचा डब्बा ह्याच्यासाठीच घेतला की त्याच्यातून तुम्हाला ते दिसावं, त्यामुळे मी हे प्लास्टिकचा डब्बा घेतला। तर आता तुम्ही काचेचा जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही यूज करू शकता। तर माझ्याकडे काही एवढा मोठा असा नव्हता म्हणून मी ह्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये जे केक आपल्याला भेटतात ना बेकरीमधून, तर तो डब्बा होता तर तो मी यूज केला। तर इथे असं लेयर लावलेली आहे। तर आता हे सेट होण्यासाठी एक 10 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवून देते। हे 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून देते, पॅक करते आणि 10 मिनिटं ठेवून देते। ही प्रोसेस आपल्याला अशीच चालू ठेवायची। 10 मिनिटानंतर आता परत झाकण खोलायचं। ते जे हे असतं ना, म्हणजे तो लेयर असतो तो पूर्ण थोडाफार सेट झालेला असतो। त्यानंतर आता परत सेम प्रोसेस करायची। ते आता जे टोस्ट आहे तर ते परत डीप करायचे कॉफीच्या पाण्यामध्ये आणि ते परत एकदा सेकंड लेयर लावून घ्यायची त्याची। हे बघा हे अशा पद्धतीने तुम्ही लावा आणि खरंच एक नंबर डिश झालेली होती ती। तर हे बघा आता इथे थोडंसं असं कुस्करलं त्याच्यामुळे मी बाजूलाही केलं। तर इथे असं लेयर लावायची, परत तीच प्रोसेस करायची। खूप सुंदर अशी रेसिपी आहे आणि झटपट अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्ये होणारी अशी रेसिपी आहे। तर परत आता क्रीम लावायची, क्रीम ओतून घेते सगळी, परत क्रीम ओतायची। त्यानंतर मग ह्याला परत आणि सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं। आता परत ह्याला झाकण बंद करते मी, याचं मस्त असे लेयर झालेले आहेत। आणि आता इथे मी झाकण लावते त्याचं आणि सेट करायला ठेवून देते।
तर त्याआधी मी इथे कोको पावडर घेतली. कोणत्याही कंपनीची तुम्ही कोको पावडर घ्या, ती थोडीशी डस्ट करून घ्यायची, पूर्ण अशी त्या क्रीमवरती डस्ट करायची. त्याला मस्त असं म्हणजे थोडंसं लेअर द्यायचं कोको पावडरचा. हे बघा, आता मी हे इथे मस्त अशी कोको पावडर हाताने टाकली असती तर ती चांगली दिसली नसते, त्यामुळे मी इथे जी चहाची गाळण असते ना, तर त्याने इथे डस्ट करून घेते, सगळीकडे अशी पसरवून घेते. आणि ह्याचं आता वरती झाकण लावून घेणार आहे. हे बघा, आता तो प्लॅस्टिकचा आहे त्याच्यामुळे तो हलतो इकडे तिकडे डब्बा. आता हे मी फक्त एक अर्धा किंवा 1 तासासाठी ठेवून दिलं होतं. तर आता परत एकदा झाकण खोलून तुम्हाला दाखवते. बघा, मस्त असं आपल्या इथे तिरुमिसा हे डिश रेडी झालेली आहे. मला पण ती नाव घेताना खूप थोडंसं अवघड जात होतं आणि तुम्हाला आता कट करून दाखवते. ही आपण चीजवाला केक कसा असतो त्या पद्धतीनेच मस्त अशी बनलेली आहे. तर मी आता मंगेशना ट्राय करायला सांगते की ही रेसिपी कशी झालेली आहे मला सांगा म्हणून. आणि हे बघा, अशी मी आता घेते आणि मग त्यांना दाखवते मी ही रेसिपी कशी झालेली आहे. ते त्यांना जाऊन विचारते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, तर तुम्ही नक्की या रेसिपीला एक लाईक करा, कमेंट सुद्धा नक्की करा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. घरच्या घरी सुंदर अशी होणारी आपली स्वीट डिशची रेसिपी आहे. तर हे बघा, मस्त अशी आपली इथे स्वीट डिशची रेसिपी रेडी झालेली आहे. तर मी आता मंगेशना बोलवते आणि त्यांना विचारते की तुम्हाला आवडली की नाही रेसिपी. थांबा, त्यांना मी आवाज देते. ओ, इकडे या जरा. काय हे बघा, ही मी जी इटलीमध्ये खूप प्रसिद्ध अशी रेसिपी आहे. ओके, इटालियन डिश. आणि ऐकलंय मी याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं. प्रोटीन तर ब्रेड तेवढे काही प्रोटीन नसतं, पण तरी पण आपण तुम्ही- स्वीट डिश म्हणून खाऊ शकतो जेवणानंतर. प्रोटीन म्हणजे तुम्ही याच्यामध्ये हे टाकलंय ना, पनीर. पनीर टाकलेलं आहे. हो, तेच प्रोटीन असतं ना. पनीर टाकलं, शुगर टाकलेली आहे अशी हम्म, तिरुमिसा. एकदम फ्लेवर पण एकदम जबरदस्त आहे. चांगली झाली. मी थोडीशी ट्राय करते. मी थोडीशी मगाशी खाल्ली होती, खरंच छान झाली. नक्की ट्राय करा, नक्की. अशी तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट भेटू करायला आणि कमेंट पण करायला विसरू नका. चला, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.